पिंपरी चिंचवडमधून पिंपरी चिंचवडमध्ये रस्ता रुंदीकरणादरम्यान विजेचा खांब पडून एक जण जखमी झालेला आहे। पिंपरीच्या वाकडमध्ये ही घटना घडलेली आहे। विजेचा खांब कोसळतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता या संपूर्ण प्रकरणावरून केली जाते आहे। तर आपण हे दृश्य बघू शकतोय कशा प्रकारे हा विजेचा खांब हा अचानक कोसळलेला आहे आणि यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे। आपण या दरम्यानचे दृश्य पाहू शकतोय। समोर असलेला वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे, तर एका गाडीवाल्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांच्याकडून। गोपाल, काय सविस्तर ही घटना आहे, संपूर्ण माहिती? वाकड परिसरातील मतोबा नगर या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि या रस्ता रुंदीकरण कामादरम्यान एमएसईबीचे जे पोल आहेत ते विजेचे खांब हटवण्याचं काम सुरू आहे। मात्र हे खांब हटविताना जो कंत्राटदार आहे त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे, त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। विजेचा खांब एका फळ विक्रेत्याच्या डोक्यावर पडून तो गंभीर जखमी झालेला आहे। जो फळ विक्रेता गंभीर जखमी झाला त्याला निश्चितच गोपाळ, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी। तर आपण ही दृश्य बघू शकतोय कशा प्रकारे हा व्यक्ती जो आहे विजेचा खांब पडल्याने अचानक खाली कोसळलेला आहे आणि त्याला गंभीर दुखापत झालेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली जाते। कंत्राटदारावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे अशी मागणी आता केली जाते। या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान देखील या व्यक्तीचं झालंय।